नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNS अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण इयत्ता 11वी विषय मराठी यामधले व्याकरण, त्यामधला घटक क्रमांक 4 काळ याचा संपूर्ण स्वाध्याय व कृतीपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। क्रमांक 4चा जो घटक आहे काळ, यामध्ये आपल्याला 2 कृती या सोडवण्यासाठी दिलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली जी कृती आहे ती क्रमांक 1 ची खालील वाक्यातील रीती काळाचा प्रकार ओळखा, आणि पुढे आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत। म्हणजे आपल्याला ही जी 1 ते 9 वाक्य दिलेली आहेत ती कोणत्या काळातील आहेत ते ओळखायचं आहे आणि पुढं त्याचं नाव लिहायचं आहे। क्रमांक 2 ची जी कृती आहे त्यामध्ये खालील वाक्यातील काळ ओळखून त्यापुढे दिलेल्या कंसातील सूचनेनुसार वाक्य बदल करा। आपल्याला जे वाक्य दिले आहेत एकूण 5 वाक्य आहेत आणि त्याच्या पुढं सूचना दिली। पहिलं वाक्य आहे, मी तबला वाजवतो, रीती भूतकाळ करा, म्हणजे रीती भूतकाळ करायचा आहे, अशा पद्धतीने सूचना दिल्या आहेत। तर चला आपण सुरुवातीला क्रमांक 1 ची जी कृती आहे ती कृती पूर्ण करूया। खालील वाक्यातील रीती काळाचा प्रकार ओळखा। क्रमांक 1, नजमा उत्तम कविता लिहित असे। हे आहे रीती भूतकाळ मधील वाक्य आहे। क्रमांक 2, मी लोकांना मदत करत राहीन म्हटलेलं आहे, म्हणजे रीती भविष्यकाळ। अभिजित सतार उत्तम वाजवत असतो म्हटलेलं आहे, रीती वर्तमान काळ, म्हणजे चालू काळातले वाक्य आहे। क्रमांक 4, शिक्षक जे सांगतात ते विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत असतात, रीती वर्तमान काळ, चालू काळातला आहे। 5, एका गावात उत्तम चित्रकार राहत होता म्हणजे पूर्वीचा आहे, रीती भूतकाळ। राहुल प्रार्थना नेहमीच उशिरा येत असतो म्हणजे कुठला आहे, चालूचा काळ आहे, म्हणून कुठले येईल, रीती वर्तमान काळ। 7 आहे, माधवराव नेहमीच सुगम संगीत ऐकत असत म्हटले, असतो म्हटलेलं नाही, म्हणजे कुठलं येईल, भविष्य, कुठलं पाठीमागचं काळ वाक्य आहे, म्हणजे कुठलं येईल, रीती भूतकाळ। दादासाहेब दररोज फिरायला जात असतात, चालूच आहे, म्हणजे कुठले येईल, रीती वर्तमान काळ। 9 आहे, तो सदोदित आजारी पडत असतो, म्हणजे चालूची क्रिया आहे, रीती वर्तमान काळ। म्हणजे अशा पद्धतीने हे आपण 9 जे वाक्य आहेत त्यांचे काळ कोणते ते लिहिलेले आहेत। क्रमांक 2 बघा, खालील वाक्यातील काळ ओळखून त्यापुढे दिलेल्या कंसातील सूचनेनुसार वाक्य बदल करा। आता वाक्य बदल करायचं आहे। क्रमांक 1, मी तबला वाजवतो, त्याचा रीती भूतकाळ करायचा आहे। तर कसं होईल मग रीती भूतकाळ, मी तबला वाजवत असे, म्हणजे भूतकाळ वाक्य केलेलं आहे। क्रमांक 2, मुले खो खो खेळत होती, पूर्ण भूतकाळ करायचा आहे। कसं होईल, मुले खो खो खेळत होती, हे वाक्य असंच राहील। क्रमांक 3 बघा, रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे, साधा वर्तमान काळ, रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावेच काय होईल, चाला होईल। क्रमांक 4, तो विद्यार्थी अडखळत वाचत असतो, साधा भूतकाळ करा, कसं होईल, तो विद्यार्थी अडखळत वाचली, म्हणजे तो अडखळत वाचत असे पाठीमागं, म्हणून काय होईल, वाचले असं होईल। क्रमांक 5, वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते, साधा भविष्यकाळ करा, भविष्यकाळ कसा होईल, वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतील असा बदल होईल। अशा पद्धतीने आपण क्रमांक 2 च्या कृतीमध्ये एकूण जे 5 वाक्य दिलेत त्यांचा सूचनेनुसार आपण यामध्ये बदल केलेला आहे। आता यानंतर आपल्याला पुढचा जो व्हिडिओ बनवायचा आहे तो म्हणजे व्याकरणामधील शब्दभेद हा घटक बघायचा आहे, तो आपण घटक बघूया। तोपर्यंत नमस्कार।